राज्य सरकारी कर्मचारी यांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी पेन्शन योजना राबवावी, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करावी, महाराष्ट्रातील निवृत्तीचे वय 60 असावे, कंत्राटी कर्मचारी हे कार्यालय किंवा आस्थापनेवरील मंजूर पदांवर काम करणाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात, यासह प्रलंबित प्रश्न याचबरोबर विविध मागण्यांसाठी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं बेमुदत संप पुकारला। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महावीर उद्यान येथे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। या संपात सहभागी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीही सहभागी झाल्यानं जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ, महसूलशी संबंधित सर्व कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला। मात्र या आंदोलनामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत। याबाबत काल उच्च स्तरावर बैठक पार पडली, मात्र मागण्यांबाबत निर्णय न घेतल्याने आंदोलन सुरूच राहणार असल्याचं सुकाणू समितीचे सदस्य सुदेश जाधव यांनी सांगितलं। मध्यवर्ती संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यभर गेले आजचा तिसरा दिवस आहे। 18 लाख कर्मचारी यामध्ये सहभागी झालेले आहेत। विशेषतः काल सुकाणू समिती म्हणून राज्याच्या 20 लोकांची समिती नेमलेली आहे। त्या समितीचे सदस्य म्हणून मी सुदेश जाधव सर बोलत आहे। काल मंत्रालय स्तरावर सचिवांच्यावर बैठक झाली। त्या बैठकीमध्ये या ज्या आमच्या 18 मागण्या आहेत त्या 18 मागण्याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली, पण या चर्चेमध्ये ठोस असा निर्णय न घेतल्यामुळं आंदोलन बेमुदत जे आहे ते सुरूच ठेवण्याचं ठरवलेलं आहे। मला वाटतं त्या 18 मागण्यांमधील काही मागण्यांच्या बाबतीत आज महाराष्ट्र शासनावर सचिव लेवलवर चर्चा होणार आहे आणि त्या चर्चेतून आम्हाला इतिवृत्तांत कळेल आणि त्या इतिवृत्तांतानुसार आज संध्याकाळी सुकाणू समितीची मीटिंग आहे। त्या सुकाणू समितीच्या मीटिंगमधून उद्याच्या बेमुदत आंदोलनाची दिशा ठरवली जाईल। मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांचा संवेदनशील दृष्टीने विचार करून मागण्या मान्य कराव्या अशी मागणी जलसंपदा विभागाचे संतोष अनुसे यांनी केली। आज 21 एप्रिल 2026 पासून आज तिसरा दिवस आहे संपाचा। आम्ही कोल्हापूर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 65,000 आणि पूर्ण राज्यातील 17 लाख कर्मचारी हे संपावर आहेत। संपाच्या माध्यमातून जरी विविध मागण्या शासनासमोर ठेवल्या असल्या किंवा 17 मागण्यांचं निवेदन जरी दिलं असलं तर त्याची प्रमुख मागणी जी आहे ती एनपीएस जी आहे त्या एनपीएस मध्ये सुधारणा देऊन त्या ठिकाणी ओपीएसच्या जास्तीत जास्त जवळ जातील अशा स्वरूपाच्या सुधारणा किंवा जुनी पेन्शन ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे। आणि ह्या मागणीसाठी हे सर्व कर्मचारी आम्ही एकत्र आलेलो आहोत। काल त्या ठिकाणी मुख्य सचिवांच्या सोबत चर्चा झाली, पण त्या चर्चेमध्ये जे काही मुख्य सचिवांच्या समोर आमच्या मागण्या गेलेल्या किंवा त्यांची जी भूमिका आहे ती मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आज संध्याकाळी 4:30 पर्यंत आम्हाला सांगतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत जुनी पेन्शनच्या जवळ जातील अशा स्वरूपाच्या सुधारणा किंवा ही आमचे जे कर्मचाऱ्याचं 10% योगदान आणि त्याच्यावरचा इंटरेस्ट किंवा त्याच्यावरचा परतावा हा कर्मचाऱ्याला परत मिळून त्यानंतर 50% पेन्शन अशा स्वरूपाची योजना कर्मचाऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत कुठलेही एनपीएस धारक कर्मचारी हे माघार घेणार नाहीत आणि आमचा हा लढा हा चालू राहील। ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आमचे मुख्य सचिव आणि आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब यांना विनंती असेल की कर्मचाऱ्यांच्या ह्या मागणीच्या बाबतीमध्ये कुठेतरी संवेदनशील भूमिकेचा विचार करा आणि ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मान्य करा। यावेळी सर्व संघटनांचा पाठिंबा या आंदोलनाला दर्शविला। यावेळी शिक्षक नेते भरत रसाळे, अनिल लवेकर, वसंत डावरे, सुनील देसाई, संजय क्षीरसागर यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।